नित्यानंद कडू गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होताना पाहायला मिळतात. इथून पहिल्या चेंडूवर मिड विकेट रिचमेंट चेंडू खेळून काढला. एकेरी धावेतून मिळाला जाईल. हेमंत मात्र यांनी हा फटका खेळला होता आणि चांगली सुरुवात देखील नावा संघाची पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये खेळण्याकडे 50-55 धावा तुम्हाला उभ्या कराव्या लागतील. उल्वेज संघानं अगदी आजच्या रात्रीमध्ये 70च धावा कुठल्या होत्या, ज्यामध्ये अर्धशतक पाहायला मिळालं होतं किरण पाटील यांचं. टप्प्याचा बॉल प्रॉपर टायमिंग केलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. मागील सामन्यामध्ये चांगली दमखम दाखल होती या खेळाडूंना. धीरेंद्र मात्र अगदी स्वस्तामध्ये बाद झालेत. पहिलाच चेंडू मोठा फटका खेळत असताना मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होती आणि जो ठाकूर यांनी खरं तर हा झेल टिपला आणि पहिला सादरा लागला बॅटिंग करत असताना नावा संघाला. यावेळचा बॉल थोडासा टप्प्याचा पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये चेंडू वळवला. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि त्यानंतर चांगली वापसी करत असताना मागील चेंडूवर विकेट मिळवल्या. गोलंदाजी करत असताना नित्यानंद कडू यांना आपण पाहू शकतो आणि मागील 3 चेंडूमध्ये बोलबाला पाहायला मिळाला, तो म्हणजे गोलंदाजी करत असताना नाभेकाठी संघाचा. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक गडबडलेत. बॅकअप चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण शेवटच्या क्षणाला चेंडू निघून जाईल. सीमारेषा पलीकडं मिळतील धावा 4 नावा या संघाला. संदीप पाटील यांच्या बॅटमन आलेला हा पहिला दर्जेदार चौकार. दमदार सुरुवात संदीप पाटील यांची पाहायला मिळते. नावा संघ सुद्धा त्या ताकदीनं ओळखला जातोय. फुलटॉस बॉल त्याला कन्व्हर्ट केलं डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. आणखीन एक आला बॅक टू बॅक संदीप पाटील यांच्या बॅटमधून हा दर्जेदार चौकार. साहेब सकाळी या स्पर्धेमधील सध्या चांगली सुरुवात पाहायला मिळते नावा या संघाची आणि नेहमीच ओळख राहिलेले नावा संघ म्हटल्यानंतर रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज संघ आणि पोटीबस संघ सुद्धा तेवढ्या ताकदीनं खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल यष्ट्यांचा बेत आणि इथून मात्र त्रिफळाची बाद केलं जातोय. दुसरा आदर लागलाय नावा संघाला. खेळाडू क्रमांक 2 संदीप पाटील बॅक टू पॅव्हलियन. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या गेल्या. त्या 2 बाद 9 धावा पाहायला मिळाल्यात गोलंदाजी ट्रॅकवर आणि तो ठाकूर दाखल झाले आणि चांगली सुरुवात पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये नावेकाडी संघाची. 2 महत्वाचे खेळाडूंना बाद केल्या. यावेळचा बॉल बॅटला ब्रेस झाला होता. पाठीमागे यष्टिरक्षक तिथे तैनात होते. हातातून जेल निसटला. त्यामुळं असं म्हणूयात की बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागून पाठीमागे ट्रॅव्हल झाला होता, जिथे हातातून चेंडू निसटत असताना आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळता.
हेमंत मात्रे ऑन द स्ट्राईक. नॉन स्ट्राईकिंगला आपण हर्षल घरत यांना पाहू शकतो. हा संघ एक ताकदीचा संघ आहे. आमचे मित्र प्रदीप पाटील हे देखील मॅचला एन्जॉय करतात. यावेळचा बॉल हलक्यात खेळून काढला. लॉंग ऑन मध्ये चेंडू निघून चालला. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही त्यामुळं सिंगल्स न पुन्हा एकदा संघ पुढे चालला आणि धावपडा धावा लागल्या गेल्या त्या अवघ्या 10 धावा. संघाची एक वेगळी ताकद आहे. अनेक पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यामध्ये तेवढाच ताकदीचा संघ आहे. हर्षल घरचा आपण विचार केला तर मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. 7 बॉल मध्ये 25 धावा त्याच्या बॅटून आल्या होत्या. यावेळचा बॉल समोरच्या दिशे खेळून काढला. 20 मध्ये चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि चेक केलं जाईल सेफ आहे की नाही. येस आपण चेक करतोय. टीव्ही अंपायर तिथे आहेत आणि चौकारा. त्यामुळे 4 धावा पाहायला मिळतात. थोडस उशीर जरूर झाला पण आपण कौतुक करूयात साईप्रीत लाईव्हचं. कॅमेरामॅन चांगलं असं वर्क केला आणि 4 धावा पाहायला मिळतात. हर्षल घर त्यांच्या बॅटमधून आलेला हा पहिल्याच बॉलवर चौकार आणि 4 धावेनिशी धावपटा धावा लागले गेले त्या 14 धावा. जेल सुटलेत आणि थोड्याशा चुका देखील केल्यात त्या गोलंदाजी करत असताना नाभिकाडी संघानं आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये देखील थोडीशी चुकीच पाहायला मिळाली. अकुटप्याचा बॉल फटका फसला. एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक धावलेत पण त्यांच्या आबाक्याच्या बाहेर. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि या 2 धावेनिशी आता मात्र धावपटला धावा लागले गेले त्या 16 धावा पाहायला मिळतात. हर्षल घरच सुरुवात चांगली करायची. त्यांना ठाऊक आहे मागील सामन्यामध्ये या खेळाडूंना चांगल्या धावा बनवल्या होत्या. 7 मध्ये 25 धावा कुठल्या होत्या आणि त्यामुळे आक्रमण करावं लागेल. 4 षटकांची तुम्ही मॅच खेळताय. 40 प्लस क्रिकेट खेळताय. तुमच्याकडे फिटनेस असणे गरजेचं आहे आणि हर्षल घर त्याच्याकडे ती फिटनेस आहे हे मागील सामन्यामध्ये देखील पाहायला मिळालं. सर्वाधिक लांबच षटकार या खेळाडूंच्या बॅटमध्ये त्यांना पाहायला मिळाले. त्यामुळे हा महत्वाचा खेळाडू आहे नावा संघाचा. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकलाय. आपण कौतुक करूयात अनिरुद्ध ठाकूर यांचं वापसी पाहायला मिळाली. पूर्णपणे ब्लॉक केलंय ते म्हणजे फलंदाजाला. या षटकातील शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे. धावपट्ला धावा लागले गेले तर 16 धावा. नावेकाडी संघ म्हणल्यानंतर नुकताच नाईट क्रिकेट स्पर्धा देखील या गावानं पार पाडली आणि या गावातील संघ सध्या खेळताना पाहायला मिळतं. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागले गेले त्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना नाभा या संघाच्या 2 बाद 16 धावा.
दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपडा धावा लागल्या गेल्या त्या 16 धावा पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर शरद ठाकूर नावेकाठी रेस्क्यू मधील सर्वाधिक अनुभवी खेळाडू आणि सर्वाधिक विस्फोटक खेळाडू देखील शरद ठाकूरकडे पाहिलं जातं. लेदर क्रिकेट देखील चांगला खेळतो शरद आणि त्यामुळे क्रिकेटशी बऱ्याच वर्षाचा दीर्घ अनुभव या खेळाडूकडे. अकुट टप्प्याचा बॉल पंच करण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्रक्षक पाहायला मिळतात. पॉइंट मध्ये चिडून निघून चालला डीप कडे मिळतील धावा 4 आणि या 4 धावेनं स्वागतच केले शरद ठाकूर याचं. पहिल्याच बॉलवर आक्रमण करत असताना फलंदाज हेमंत म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. चुका नाबाकाडी संघाला टाळाव्या लागतील. डीप मध्ये नीती नव्हती. जवळजवळ पहिल्या इनिंग मध्ये विचार केला तर आतापर्यंत 3 ते 4 चुका नावेकाडी संघाने केल्यात. 2 झेल सुटलेत. त्यानंतर क्षेत्रक्षकाने सोडलेल्या या बाउंड्रीज असतील. उत्तरामध्ये थोडस या धाबांचा विचार करावा लागतो. जेव्हा जास्त धाबा पाहायला मिळत असतात, जेव्हा जास्त टार्गेट समोर येत असतो, तेव्हा या चुका आपल्याला आठवत असतात. या चुका टाळाव्या लागतील नावेकाडी संघाला. शरद ठाकूरला देखील ठाऊक आहे दुसऱ्या बाजूला नावा संघ तेवढ्या ताकदीचा संघ आहे. या विभागातील एक बलाढ्य संघ म्हणून नावा संघाकडे पाहिलं जातं आणि संघाच्या विरुद्ध थोड्या कमी धाबा द्यावा लागतील. पण नाव्याची सध्या चांगली सुरुवात म्हणायला लागेल. धीरज म्हात्रे बाद झालेत, संदीप पाटील बाद झालेत, पण हर्षल घरत त्यांच्या बॅटमधून एक चौकार, हेमंत म्हात्रे यांच्या बॅटमधून एक चौकार. समोरच्या दिशेने फटका खेळून काढला. लॉंग ऑन मध्ये एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार आला हेमंत म्हात्रे यांच्या बॅटमधून. जखमेवर मीठ लावण्याचंच काम केलं हेमंत म्हात्रे यांनी. जे क्षेत्रक्षमध्ये चुकी केली डीप मध्ये क्षेत्रक्षक नीती नव्हती, त्यांच्या हातातून चेंडू निसटला जिथे फक्त एकच धाव मिळाली असती. पण त्यानंतर तिथे चौकार आला आणि त्यानंतर लगेच दुसरा चौकार समोरच्या दिशेने हेमंत म्हात्रे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावपट्या धावा लागल्या गेल्या त्या 24 धावा. 40+ तुम्ही क्रिकेट खेळताय. गौरी स्पोर्ट 40+ उल्वे यांच्या माध्यमातून साहेब ते एक धाव आरोग्यासाठी एका टॅग लाईनवर 40+ खेळाडू क्रिकेट खेळत असतात आणि त्यांचा खेळ आजच्या रात्रीमध्ये सध्या शेलगरच्या क्रीडांगणामध्ये चांगलाच पाहायला मिळाला. 2 चेंडूवर 2 चौकार आले शरद ठाकूर यांच्या विरोधात. चांगली विस्फोटक सुरुवात करून दिली बॅटिंग करत असताना हेमंत म्हात्रे यांनी. लोवर फुल टॉस हलक्यात खेळून काढला. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एकच धाव मिळेल आणि त्यामुळे एकेरी धावेनिशी आता धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 26 धावा. 25 धावा धावपटा लागल्या गेल्या 25 रन्स. 25 धावा धावपटावर पाहायला मिळतात. अजून या इनिंग मधील 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल यष्ट्यांच्या मधोमध सापडलेत. महत्वाची गोल्डन विकेट शरद ठाकूरने मिळवून दिलाय. या मॅच मधील ट्रम्प कार्ड हर्षल घरतला केलाय. LBW सुरुवात बाद तिसरा आदरा लागला नावा संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विक्रम पाटील दाखल झालेत. 25 धाव संख्या. मागील चेंडू फुल टॉसच होता पण प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीत हर्षल घरत आणि त्यामुळे महत्वाची विकेट देखील शरद ठाकूर यांनी मिळवून दिल्या. 3 खेळाडू बाद झाले. धावपटा धावा लागले गेले त्या अवघ्या 25. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पण मागील मॅच मला आठवत्या जिथे चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळाली होती. शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार देखील आले होते. त्यामुळे धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. धावांचं क्रीडांगण आहे. नावा संघ तेवढ्याच ताकदीचा संघ. फुलटॉस बॉल, आणखीन एक फुलटॉस बॉल. टायमिंग करू शकले नाहीयेत. चेंडू निघून चालला. चुकीच झाल्या.
अगदी यावेळी आणखीन एक चुकी नावाकडे संघाने केल्या, जिथे या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 3 धावा, फक्त सिंगल रन्स होती. वेस्ट साठी चेक करायचं, अंपायर रिव्ह्यू आहे. पण क्षेत्रक्षेत्रामध्ये चुकीच केलं नावेकडे संघाने, त्यामुळं आपण टीबी अंपायर कडे वळतोय. वेस्ट साठी अंपायर रिव्ह्यू पाहायला मिळतोय. फेर डिलिव्हरी आहे, योग्य तो डिसिजन टेक्निकल टीम आणि तिथे मात्र थर्ड अंपायर आपले गणेश बाविस्कर सर होते आणि योग्य तो डिसिजन जरूर आला, पण मागील चेंडूवर 3 धावा देखील मिळाल्यात. पुढील सामना घारापुरी आणि त्याच्या विरुद्ध मोहा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पहिली इनिंग संपण्या अगोदर या आयोजन कमिटीच्या व्यक्तीने ही पहिली तुम्हाला सूचना आहे. घारापुरी आणि त्याच्या विरुद्ध मोहा. शरद ठाकूर गोलच्या ट्रॅकवर. यावेळचा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळत्या. समोरच्या दिशे चेंडू निघून चाललाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, हातातून चेंडू निसटला. पुन्हा एक चुकी केली नाबाखाडी संघानं आणि त्यामुळे या चेंडूवर 2 धावा मिळाल्या जातील आणि या 2 धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्यात त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. आणखी शेवटचे षटक बाकी आहे, ज्या चुका सध्या नावाखाली संघाने केल्यात. जवळजवळ 3 ते 4 चुका पाहायला मिळाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी मिसफिल्ड, त्यानंतर थ्रो देखील चुकीच्याच म्हणाव्या लागतील. जिथे एकच धाव होती तिथे मागील चेंडूवर 3 धावा, त्यानंतर आत्ताच्या चेंडूवर देखील फक्त एकच धाव होती, तिथे लगेच दुसरी धाव देखील नावा संघानं पळून काढल्या. त्यामुळे चांगली या धावा उभारल्यात. मागील 3 षटकामध्ये 30 धावा पाहायला मिळाल्यात. शेवटचे षटक आणखीन बाकी आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकता साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण चित्र, ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना ही इनिंग संपण्या अगोदर घारापुरी आणि त्याच्या विरुद्ध मोहा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असेल तर लगेच या. यानंतर होणारा सामना घारापुरी आणि त्याच्या विरुद्ध मोहा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिक्वेस्ट करतोय आपण लगेच या. 30 धावा आपल्याला लागल्या गेल्यात आणि गोलंदाजी ट्रॅकवर साईनाथ ठाकूर आलेत. यावेळचा बॉल पडल्यानंतर रेस्ट्रिक्टच्या हातातून निसटला, पण पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावांशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 32 धावा. रेस्ट्रिक्शन थोडस खराबच पाहायला मिळालं. रणधीर कडू तिथे रेस्ट्रिक्शन आहेत, त्यामुळे थोड्याशा चुका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. एक झेल सोडला, त्यानंतर मगाच्या षटकामध्ये देखील हातातून चेंडू निसटला, त्यामुळे थोड्याशा धाबा देखील जास्तच खर्ची झाल्यात. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. नाविका टीम गोलंदाजी चांगली आहे पण साथ मिळत नाही. यावेळचा हा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चुकीचा आला, डायरेक्ट हिट केलं जाते आणि धाव घेत असताना आणखी एक खेळाडू होईल धाव बाद. चौथा खेळाडू मैदानाच्या बाहेर. चांगला खतरता थ्रो पाहायला मिळाला, लगेच हिट देखील केलंय आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडू क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. घारापुरी 40 कॅप्टन आलेत, तर मोहा टीमचे कॅप्टन
आपण आला असेल तर पहिल्यांदा रिपोर्टिंग करा. मोहा टीम लगेच आपण या. हे षटक संपण्या अगोदर आपण यायचं. यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन पॉइंट कडून डीप कडे खेळलेत क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला झालाय पण 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावांशी 35 धावा दापडल्या लागल्या गेल्या. 35 रन्स, 35 धावा दापडल्यावर पाहायला मिळतात. अजून या इनिंग मधील 2 चेंडूंचा खेळ, 2 चेंडू टाकून झालेत गोलंदाजी करत असताना सिराज ठाकूर यांचे. त्यामुळे आणखी 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून जरी 10-12 धावा आल्या तर एक चांगला स्कोर उभा करू शकतोय बाणी काढणारा नावा संघ. ताकदीचा संघ आहे. पण आज हर्षद घर त्यांची बॅट बोलली नाही आहे. संदीप म्हात्रे आणि त्याच्यासोबत सध्या हेमंत म्हात्रे जे सलामीला गेलेत, त्यांच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल टॅपिंग क्रिकेट, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. शरद ठाकूर यांनी चेंडू अडवला. फक्त एकच धाव. चेंडू अडला नसता तर कदाचित हा चेंडू सीमारेषा पलीकडेच गेला असता. पण शरद ठाकूर कित्येक वर्ष नावा टेनिस क्रिकेटमध्ये ज्याची वेगळी छाप पाहायला मिळाली. अनेक वर्ष लेदर क्रिकेट देखील चांगलाच खेळतो शरद ठाकूर. त्यामुळे एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे. यानं चेंडू अडवला. सिंगल रन्स फक्त मिळाले गेले आणि 36 धावा दापडायला लागले गेल्यात. आणखी 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पूर्वार्ध सध्या आपण पाहतोय जिथे नाभा संघ बॅटिंग करतोय. चांगल्या धावा उभार लागतील. जी इनिंग साकारायला लागेल मागील 3 चेंडू मध्ये धावा चांगल्या बनवल्यात, पण येणाऱ्या 3 चेंडू मध्ये एका दुसरा मोठा फटका आला तर चांगल्या धावा देखील बनवू शकतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळी एकेरी धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? थ्रो चांगला आला, हातातून चेंडू निसटला, पण एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. फक्त एकच धाव. नावेकाडी संघ थोडीशी फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चुका भरपूरच झाल्यात. बरेचसे तर 40+ खेळाडू देखील लाईव्ह एन्जॉय करतात. या विभागातील एक नामांकित स्पर्धा तुम्ही पाहू शकता. गौरी स्पोर्ट 40+ मास्टर उलबे यांच्या माध्यमातून विजय शेठ खारकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त साहेब चषक डे नाईट क्रिकेटचा फॉर्मॅट आणि सध्या तुम्ही नाईट क्रिकेट खेळता. यावेळचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक शरद ठाकूर आहेत. एकच धाव मिळाला जाईल आणि त्यामुळे एकेरी धावीने शेतात धावपटा धावा लागले गेले. त्या 38 धावा, 38 रन्स. आणि या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल. चला, मोहा टीमचे कॅप्टन आलेत. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला. पॉइंट मध्ये शरद आहेत. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. त्यामुळं पहिल्या इनिंगचा इथे खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंग मध्ये धावपटा धावा लागले गेले ते 39 धावा आणि 40 धावांचं आव्हान ठेवलं ती नाविक खाडी संघासमोर. आपण वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स कडे जिथे टॉस केला जाईल. यापुढे होणारे सामना घारापुरी अंड्यांच्या विरुद्ध मोहा, दोन्ही कर्णधार उपस्थित असतील आणि प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपण वळतोय. महत्वाचा हा नाणेफेकीचा कॉल, घारापुरी अंड्यांच्या विरुद्ध मोहा. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल. मोहा पक्ष घारापुरी. मग जे दोन्ही संघ कालपासून खेळलेच नाहीयेत, मैदानावरती अजूनपर्यंत उतरलेच नाहीत का दोघांनाही बाय मिळाले. विनोदजींना विनंती करेन, विनोदजी यावं आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. तर या नावा मोहा आणि घारापुरी. तर विनोदजींना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करूया. कोण बोलतंय? कोण कॉल करते? चला, मोहा संघाला आपण दिलंय संधी. तिकडे काय, हा, हेड इज द कॉल, टेल इट इज. तर घारापुरी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय
दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. कारण आपल्याकडे आता वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आपण जास्त काही बोलत बसणार नाहीये, इंटरव्ह्यूज जास्त होणार नाहीयेत. तर निश्चितच घारापुरी संघांना नक्कीच अकोल जिंकलेला आहे. धन्यवाद. चला आपण महत्वाची एक सूचना करतोय. 40 जे संघ आहेत जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी की आपण कुठे आता जास्त दूर जाऊ नका. आपण थोड्याच वेळामध्ये वाढदिवस सेलिब्रेशन देखील करणार आहात आणि ज्यांच्या नावानं खरं ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ते अर्थातच विजय शेठ खारकर साहेब आणि त्यांचा वाढदिवस आज पाहायला मिळणार आहे आणि त्यांचा वाढदिवस आपण थोड्याच वेळामध्ये सेलिब्रेशन देखील करणार आहोत. दादा बोल. घारापुरीच्या खेळाडूंना राजमात्र्यांची विनंती, आपण या. चला लगेच आपण क्षेत्रक्षण लावून घ्या आणि हनुमान भोईर जेव्हा गोलंदाजीसाठी येतील त्याच्यासाठी प्रदीपजी पाटील नाभा यांच्या वतीनं बक्षीस आहे. विकेट हॅट्रिकसाठी 2000 कॅश प्राईज हनुमान भोईर यांच्यासाठी दिलं जाईल आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे जे आज 40 खेळाडू किंवा संघ खेळणार आहेत थोड्याच वेळानंतर ज्यांच्या नावाची आपण स्पर्धा खेळतो अर्थातच या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि शिल्पकार विजय शेठ खारकर साहेबांचा इथं वाढदिवस आपण सेलिब्रेशन करणार आहोत. तर आपण कुठेही जाऊ नका, सर्वांनी व्यासपीठावर या आणि आपण त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. तशी दुसरं सत्र आपण चालू होईल. आवाज ऐकूयात राजकिरण कोळी सरांचा. धन्यवाद पुलजी पाटील.
बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, आप जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे विजय शेठ, हॅपी बर्थडे टू यू। विजय शेठ, आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा। आपणाला आयुष्यामध्ये जे जे उत्तम ते मिळत राहो आणि आयुष्यामध्ये ते उत्तरोत्तर वाढत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना। उलवे नोट 40+ सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळच्या वतीने आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा। विधात्याने दिलेलं तुम्हाला आयुष्य असंच निरोगी आणि तुमचं अजून आयुष्य उदंड लाभू दे, ह्याच तुम्हाला मी कॉम्बॉक्सच्या वतीनं, आयोजन कमिटीच्या वतीनं शुभेच्छा उद्या। आणि हा खरं वाढदिवस आम्ही असाच निरंतरकार असाच वाढदिवस साजरा करू द्या। मित्रपरिवार फार मोठा आहे, साहेबांनी हे मिळवलेलं प्रेम आहे। साहेबांनी क्रिकेटवर तेवढंच प्रेम केलं आणि या क्रिकेट खेळाडूंचं देखील तेवढंच प्रेम साहेबांवर पाहायला मिळते, म्हणून त्यांच्या नावाची डंका गाजवणारी स्पर्धा साहेब चषक। आणि पाहू शकता विजय शेठ खारकर यांच्या अतिशय जवळचे मित्र ज्यांनी टॅटू त्यांच्या हृदयावर कोरला, हे खरं प्रेम आहे विजय शेठ खारकर यांच्यावर। आणि विजय शेठ खारकर यांच्या नावाचा टॅटू, यांच्या खरं फोटोचा टॅटू पाहायला मिळतोय। गणेश जी खैरनार, ज्यांनी विजय शेठच्या नावाचा टॅटू आपल्या छातीवरती कोरलाय। मग प्रभू श्रीरामांचं ज्यांच्या हृदयामध्ये स्थान होतं असे आपले हनुमंतराय, म्हणजे विजय शेठचे हे हनुमंतराय आहेत, ज्यांच्या छातीमध्ये विजय शेठ समाविष्ट झालेले आहेत। निश्चितच हा जल्लोष कायम चालू राहील। विजय शेठ खारकर साहेबांनी ज्या पद्धतीने सर्वांवरती प्रेम केलं, त्या सर्वांनीच अगदीच विजय शेठ खारकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज शुभेच्छाही दिल्या। आणि या व्यासपीठालाही अगदीच आनंद आहे की एवढ्या भव्य अशा व्यक्तीचा आज वाढदिवस होत आहे। वय वर्ष 54, चेहऱ्यावरचं तेज पाहताना एखादा 25 वर्षाचा तरुणही म्हणेल की माझी पर्सनॅलिटी कदाचित अशी असावी। खरंच अशी पर्सनॅलिटी पाहायला मिळते। सर्वच अगदीच उत्सुक आहेत, ते म्हणजेच विजय शेठला केक बनवण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी। आजचा हा गोड दिवस आणि ह्या गोड दिवशी आपण खऱ्या अर्थाने सर्वजण आलात। विजय शेठ खारकर साहेबांचा हा वाढदिवस कायम आपल्या सर्वांच्या लक्षात राहण्याजोगा आहे आणि हा वाढदिवस आपण आज इथे साजरा करतोय। चंदूजी वाघमारे, लाभावे लाभावे दीर्घायू, लाभावे लाभावे दीर्घायू, आमची विजय शेठ हॅपी बर्थडे टू यू, आमची विजय शेठ हॅपी बर्थडे टू यू। आणि हे माहोल बघताना आणि ही दोस्ती बघताना एक गाणं जरूर आठवेल, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। धन्यवाद धन्यवाद। निश्चितच हा वाढदिवस सर्वांच्याच कायम लक्षात राहील। अजून एक गाणं बोलूया आपण शोले पिक्चरचं, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे
दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. हॅलो. प्रणय ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. और तेरी जीत मेरी जीत तेरी हार मेरी हार सुन ले मेरे यार. जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मनी. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. विजय शेटकारकर साहेबांना उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा. आणि निश्चितच हा माहोल बनलाय तो म्हणजे सर्वांच्या प्रेमामुळे. राजा राणीचं हॅलो हॅलो राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आय कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. एकच वाटा आमचा विजय दादा एकच वाटा आमचा विजय दादा. धन्यवाद धन्यवाद खेळणारचे धन्यवाद. आपला मॅच चालू करायचे. समा सुंदर बनलेला आहे. हे समा है ये प्यार का किसी के इंतजार का. दिल ना चुरा ले कहीं मेरा मौसम बहार का. बसने लगे आंखों में कुछ ऐसे सपने बसने लगे आंखों में कुछ ऐसे सपने. नींद गवाई मैंने नैनों से अपने नैनों से अपने. ये समा समा है ये प्यार का किसी के इंतजार का. दिल ना चुरा ले कहीं मेरा मौसम बहार का. धन्यवाद सर्वांचा आपण आभार मानूया. आणि हा सुंदरसा वाढदिवस आपण सेलिब्रेट केला जो की आदरणीय विजय शेठ खारकर साहेबांचा वाढदिवस होता. निश्चितच त्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. आणि सगळेच जण अगदीच प्रेमाने इथे नाहून निघाले ह्या वाढदिवसानिमित्त. बर्थडेचा शुभेच्छा. आवाज आला का आहे ना. विजय शेठचा बर्थडे एकच नंबर बाकी कोणता नाही नंबर. चला दोन्ही संघांच्या विनंती असेल आपला प्रतिनिधी पाठवा कॉम्बॉक्स मध्ये. अगदीच रवीजी पाटील नावा आमचे 40+ मास्टर यांनी घरून प्रतिक्रिया दिली की वाढदिवस खूप सुंदर आपल्याला सेलिब्रेट केलाय. चंद्रकांतजी घरत नावे यांनी प्रतिक्रिया दिली की वाढदिवस खूप सुंदर सेलिब्रेट झालाय. गाणीही चांगली झाली. हनुमान भोईर फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केलाय. फुल टोल वसूल केलाय या फुल टॉस चेंडूवरती. चौकार मात्र पाहायला मिळाला. डाऊन द लेग होता परंतु त्या चेंडूवरती पूर्णपणे आघात केला. षटकार आहे षटकार 6 आहे. हल ठीक. निश्चितच अनेक शुभेच्छा येत आहेत प्रत्येक संघांसाठी. घारापुरीचे राजदीप मात्र यांनीही घारापुरी संघाला शुभेच्छा दिल्यात. चला चेंडू लवकर लवकर चेक करून घ्या.
आपण पाहतोय जिकडे 10च्या सरासरीने धावायचं आहे, 40 ही टार्गेट दिलं गेलंय टीम न्हावेकडून, परंतु पहिल्याच चेंडूवरती मात्र षटकार खेचलाय तो म्हणजेच रणधीर ठाकूर यांनी, आणि आपले मनसुबे मात्र सिद्ध केलेत. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर फुल टॉस होता, त्या फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. खरंच ही जी गाणी आहेत, ही गाणी बोलतानाही आनंद होतो, आणि आज वाढदिवसही तसंच साजरा केला आपण. हलक्या हाताने कट केलाय, पॉइंट क्षेत्र खाली आहे, डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव अगदी सहज पूर्ण केली जाईल. रणधीर आणि शरद ठाकूर अशी ही जोडगोळी आपण पाहतोय. नावेकडी संघ ही त्याच ताकदीचा आहे. मग 10ची सरासरी तसं पाहायला गेलं तर मॅच बायस्ड पोझिशन मध्ये आहे, म्हणजेच द्विधा अवस्थेमध्ये आहे. कधीही मॅच कुठेही फिरू शकते अशी काही परिस्थिती आहे. मैदानावरती आता थोडी थंडी कमी झाली, कारण प्रेमाच्या माणसांची ऊब ह्या स्टेजवरती पाहायला मिळाली, जे की विजय शेठ खारकर साहेबांचे सर्व प्रेमळ सहकारी, त्यांच्यामुळे प्रेमाची ऊब मात्र पाहायला मिळाली. यावेळेला हवेमध्ये आहे चेंडू, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येईल महेश बोंद्रे, तोपर्यंत मात्र एक धाव. घारापुरी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, आणि राजदीप मात्र यांच्याकडून निश्चितच त्यांना शुभेच्छाही आल्यात. विजय शेठ खारकर साहेबांचा हा वाढदिवस आपण सर्वांनी सेलिब्रेट केला. आमचे लाडके दादा विजय शेठ खारकर, खरंच त्यांचं प्रेम सर्वांवरती आहे, आणि आमचंही प्रेम त्यांच्यावरती कायम असेल. साहेब, आम्ही तुमची 75ही इथं सेलिब्रेट करू निश्चितच. In the air and catch has been completed. Wonderful delivery it was. And Randir tries to hit it hard. You can see on the screen now by Cypress Live. High up in the air. Wonderfully completed by Hitendra Bhoir, man from Nave. Does the first wicket down on the 5th delivery. Randir, who has opened the inning very well by sixer, but this time he has to depart. The new batter in at number 2, the well-known batter from Navegadi, the captain of the team, Naresh Kadu. शॉर्ट ऑफ लेन होता ह्या वेळेला, जरूर हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, निश्चितच स्क्वेअर लेग कडे खराब थ्रो मात्र पाहायला मिळाला, परंतु निश्चित चांगलं कलेक्शन. न्हावे गावाने कायमच एक गोष्ट जाणली, ते म्हणजे चांगले उत्कृष्ट खेळाडू त्यांनी बनवले, परंतु आज न्हावेखाडी संघ ही त्याच धाटणीने खेळताना पाहायला मिळतोय. षटकाचा अंत झालाय. आस्किंग रन रेट वॉज 10, but they have made 11 for the loss of 1 wicket. It's a good thing that Randir has departs, but they have maintained the asking run rate. Somewhere Team Nave has to be focused on the next over, because the runs are required to chase our 40, and 11 already conceded in the first over. निश्चितच पहिल्या षटकामध्येच 11 तर बनल्यात, आणि धावा बनवायच्या आहेत त्या 40. त्यामुळे आता फोकस्ड राहावं लागेल. चला, नावे संघ वेळ घेते आपण. नावे संघ प्लीज जवळ काय त्या सर्वजण. बघा, खैरनरजी विजय शेठच्या पाया पडतात. खऱ्या अर्थाने ही जी दोस्ती आहे, ती प्रेम जे आहे ते वेगळं प्रेम आहे. 11 वरती 1. प्रभू श्रीरामांच्या बाबतीत सांगायचं तर हनुमंतांच्या हृदयामध्ये प्रभू श्रीरामांचं स्थान होतं,
आणि इथं खैरनारांनी विजय शेठ खारकरांचा टॅटू आपल्या छातीवरती गोंदवलाय. हवेमध्ये आहे परंतु प्लेसमेंट उत्तम. पुन्हा एकदा काय घडलंय, पुन्हा एकदा कॉलिंग चुकली. कदाचित चौकार अडलाय जरूर, परंतु मगाशी ही दुखापत पाहायला मिळाली होती. मगाशी असंच घडलं होतं, आताही तसंच घडलंय. काहीशा फरकाने झेल मात्र जमिनीला दान झालाय. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र प्रत्येक जण टेन्शन मध्ये राहील, कारण इथून जो संघ जिंकेल तो किमान एका बक्षिसात पात्र राहील. 17 चेंडू आणि 27 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लेन, ह्या वेळेला नरेश थांबणार नाहीये. जेल खाली महेश बोंद्रे आणि हातातून मात्र पागोली जशी फाटावी तसा हा चेंडू मात्र हाताला फाडून गेलाय. आणि खऱ्या अर्थाने जिकडे विकेटची गुंजाईश होती, जिकडे विकेट मिळण्याची संधी होती, संधी मात्र हुकली. खरं तर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक महेश बोंद्रे, मी कित्येक वेळा पाहिले चांगलं क्षेत्ररक्षण महेश बोंद्रेच्या माध्यमातून, परंतु आज मात्र नशिबाचा कौल काहीतरी वेगळा सांगून जातोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज हर्षलने मात्र कट केला होता. डोक्याला कटकट झाली इथं मात्र फलंदाजाच्या नरेशच्या. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू उचललाय जरूर. क्षेत्ररक्षक तिकडे पाहतील आणि दर्शक बनतील. हा चेंडूही जाईल निश्चितच षटकारासाठी. नरेश कडू लीडिंग फ्रॉम द फ्रंट, मॅन इन द फॉर्म, द टीम कॅप्टन नरेश कडू, डिझर्विंग सिक्सर बाय नरेश कडू. 14 मध्ये 15ची गरज. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अंपायरचा इशारा, हा चेंडू मात्र नियम क्रमांकांचा अवलंब केला जाईल. वाईड मध्ये मात्र एक धाव ऍड केली जाईल. यावेळेला पाहिलं तर पुन्हा एकदा हाफ टॅकर चेंडू होता. ऑफस्टंपच्या बाहेर तटावलाय कव्हर्स क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली जाते आणि नरेश हा धावण्यामध्ये सर्वात भारी आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पूर्ण झाल्यानंतर मात्र हर्षल चुकला. मी कायम म्हणत असतो, ज्या व्यक्तींचं नशीब नसतं ना, घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. दोन्ही संघांना त्यांच्या पाठीराख्यांकडून शुभेच्छा येतात. 13 चेंडू आणि 11 धावांची गरज. The only 11 runs are required in coming 13 deliveries. NR panel, well known umpiring. स्वीट हिट करण्याचा प्रयत्न आणि हा स्वीट हिट नव्हता, हा स्वीट हिट होता. चेंडू मात्र चाललाय दन 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 करीत. हा थर्ड मॅन क्षेत्रामध्ये हा लय चौकार. शरद ठाकूर आणि नरेश कडूला मात्र मॅच संपवण्याची घाई झाली. नावेखाडी संघ खेळतोय. नावेखाडी संघ म्हटल्यानंतर दीपक शेठ तांडेल यांचं नाव कायम येईल. मग जेव्हा जेव्हा माझा आवाज दीपक शेठ तांडेल ऐकतात तेव्हा तेव्हा 500 रुपयाचं बक्षीस लगेच मला गुगल पे होतं. नावे संघ खेळतोय. नावे संघ खेळताना जेव्हा जेव्हा नावे संघाचा आवाज येईल तेव्हा तेव्हा लगेचच आपल्याला माहित आहे धावा हवेत 7 फक्त. शरद नावे संघ खेळताना चंद्रकांतजी गरज साहेब, त्यांच्याकडून लगेच 500 रुपयाचं बक्षीस येतं. खऱ्या अर्थाने या व्यक्तींनी प्रेम केलं. बारा चेंडू आणि 7 धावांची गरज. फक्त आणि फक्त 7 धावांची गरज. धीरेंद्र मॅच हातामध्ये ठेवावी लागेल तुला, कारण 7च धावा डिफेंड करणं खरं तर कठीण आहे, परंतु एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द क्रिकेट. हवेमध्ये आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक हितेंद्र येतील की नाही. मागे पुढे करताना अंतिम क्षणी मात्र हातामध्ये झेल विसावलाय. काय घडलंय तर धीरेंद्र ज्या गोष्टीसाठी जाणला जातो ते म्हणजेच कमबॅकिंग. इथे एक महत्वाचा गडी बाद केलाय. खऱ्या अर्थाने 12 मध्ये 7 होत्या. नरेशला वाटलं की आपण मॅच लवकर संपवून टाकतो की काय, परंतु असं करताना नरेशच्या खेळीचाच अंत झालाय. नरेशच इथं संपलाय. फटका चांगला होता, परंतु ज्या वेळेला एलिव्हेशन पूर्ण मिळत नाही ना त्यावेळेला चेंडू जास्त हवेमध्ये होता. खरं तर हितेंद्र ज्या पद्धतीने चेंडूवरती पहिला सुरुवातीला खूप पुढे आला, असं वाटलं की आता झेल कंट्रोल नाही होणार. नंतर मात्र स्वतःवरचा विश्वास पाहायला मिळाला. तिथून मागे जाऊन झेल पूर्ण केला. अजूनही 11 चेंडू आणि 7 धावांची गरज.
मंगेश मोकल माझा मित्र आहे. मी जरी कॉमेंट्री मध्ये असलो सगळेजण माझे मित्रच आहेत, पण तो माझा हा वर्ग मित्र आहे, एवढाच फरक आहे. धावा आता पाहिल्या तर निश्चितच 7च धावांची गरज आहे. सततचे आलेले 2 चेंडू हे निर्धाव धीरेंद्र कडून आलेत. बॅक पुढे जाऊन पंच केलाय, थांबून पाहिलं चेंडू कुठे येतोय. पहिल्यांदा घाई केली होती, आता मात्र सांगतोय की मी ही त्याच शांत डोक्याने इथं मात्र माझ्या संघाला पोचवीन. या चौकाराने निश्चितच एका विजयाच्या दिशेने, या चौकाराने मात्र विजयाचं अंतर हे 4 धावांनी कमी झालंय. आणि निश्चितच एका ट्रॉफीसाठी तुम्हाला खेळायचं असेल तर आता ह्या 3 धावा पूर्ण कराव्या लागतील. न्हावे संघ खरं तर सुरुवात खूप चांगली झाली होती, बॅटिंग चांगली झाली होती सुरुवातीला, नंतर ढासळली बॅटिंग. फुलटॉस चेंडू होता, इथे मात्र गती दिली होती. गतीने मात्र निश्चितच 1 धाव जरूर ऍड केली जाईल. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज इथे लागून राहील. येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. स्विच हिटचा अवलंब केला होता शरद. 2च धावांची गरज आहे. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपण पाहतोय न्हावे संघ थोडासा बॅकफुटला आलाय. न्हावे संघ थोडासा बॅकफुट वरती आलाय. 2 धावांची गरज आहे इथून. फुल टॉस आहे आणि कदाचित ह्या चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय आणि सांगतोय शरद ठाकूर, आय एम हिअर नॉट टू फिअर, वी आर इन द सुपर 4. कदाचित आता हा षटकार न्हावे संघाला इथून परत जाण्यास भाग पाडेल, तर न्हावेकरी संघाला मात्र निश्चितच एका चषकाकडे पाहण्यास आनंददायी वातावरण निर्माण करेल. चला टीम घारापुरी निर्णय जो असेल त्याच्यावरती अंमलबजावणी करा. आणि ह्या सामन्याचा सामना पुरुषोत्तम आपल्याला पाहायला मिळेल. नित्यानंद कडू ज्यांनी